तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। आज शनिवार होता आणि शनिवारचं औचित्य साधून आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान, महाराष्ट्रामधले आधीचं अहमदनगर जिल्हा आणि आत्ताचा अहिल्यानगर जिल्ह्यामधील एक प्रसिद्ध देवस्थान शनी शिंगणापूर येथे चाललो आहोत। तर शनी शिंगणापूर जे आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आणि ते तिथून शनी शिंगणापूर आणि शिर्डी या दोघांमध्ये 50 किलोमीटरचं डिस्टन्स आहे। म्हणजे तुम्ही शनी शिंगणापूर करत असाल तर तुम्ही शिर्डीसुद्धा तुम्हाला तिथून जवळ आहे, किंवा शिर्डीला आला असाल तर तिथून शनी शिंगणापूरसुद्धा जवळ आहे। तर इथे आल्यानंतर तुम्हाला पेड पार्किंग आहे, 25 रुपीज घेतात आणि ऐसपैस अशी जागा आहे पार्किंगसाठी। आणि इथेच बाथरूमची वगैरे व्यवस्था आहे, कारण इथे अशी आख्यायिका आहे ना की इथे आंघोळ करून ओल्या कपड्याने दर्शन घेण्यासाठी जावं लागतं। तर तिथे आंघोळीची सुद्धा व्यवस्था इथे जी ट्रस्टी आहे, मंदिर कमिटी आहे, तर त्यांनी इथे केलेली आहे। परत इथे तुम्हाला पूजेसाठी लागणारं साहित्यसुद्धा तुम्हाला इथे भेटून जाईल। आम्ही जे घेतलं होतं ते अराऊंड 250 रुपीजचं होतं। तर जे अहिल्यानगर जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यापासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासा म्हणून तालुका आहे आणि त्या नेवासा तालुक्यामध्ये सोनई गाव आहे। तर तिथेच हे शनी शिंगणापूरचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। तर इथे आहे ना शनिदेवाची स्वयंभू पाषाण रूपात इथे मूर्ती आहे आणि त्या मूर्तीची साधारण जी उंची आहे ती 5 फूट 9 इंच इतकी आहे। आणि या मंदिरात असलेली दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते। म्हणजे जो शिलालेख आहे 5 फूट 9 इंचाचा तेच स्वयंभू शनिदेव म्हणून ओळखले जातात। तर सुमारे 150 वर्षापूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली होती। या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही। त्या जेव्हा मूर्ती वाहून आलेली ना तर तेव्हा एका गावकऱ्याच्या स्वप्नात, म्हणजे गावकऱ्याला दृष्टांत झाला आणि मामा भाच्याने मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत झाला होता। तर तेव्हा गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केले। विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौतऱ्यावर आहे। देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे। एक आता सध्या जर बघितलं ना तर त्या जे पाषाण आहे त्या पाषाणाच्या बाजूला चौतरा बांधला। ते चौतरा एक जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याने नवस बोलला होता आणि त्या नवसाला शनिदेव प्रसन्न झाला आणि त्या प्रसन्न झाल्यामुळे त्यांनी त्या व्यापाऱ्याने शिळेभोवती चौतरा बांधला। तर इथे मंदिर जे आहे ते पूर्ण मंदिर नाहीच आहे, जी मूर्ती आहे ती उघड्यावरती आहे आणि उघड्यावरती एवढं म्हणजे तिथे सावली देवाला चालत नाही। तिथे बाजूला ना एक याचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे। तर ते लिंबाच्या झाडाची फांदी जरी त्या पाषाणाच्या वरती आली ना तर ती गळून पडते। तर जर आंघोळ जर केली नसेल ना तरी इथे जे मंदिर कमिटी आहे त्यांनी इथे ना मध्ये असं ओढ्या टाईपमध्ये केलं आहे, म्हणजे जिथे आपण पाय पाण्यामध्ये भिजून पाण्यामध्ये धुवून आपण मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो। तर शनिवार होता आणि आम्ही बरोबर इव्हिनिंगला जे आरतीचा टायमिंग असतो त्या आरतीच्या टायमिंगलाच इथे पोचलो होतो। तर इथे शनिदेवाला तेल अर्पण केलं जातं, म्हणजे दिवसभरात जवळजवळ हजारो लिटर तेल इथं देवाला अर्पण केलं जातं। जेव्हा तो चौतरा बांधला नव्हता ना त्याच्या आधी मूर्तीच्या इथं गर्दी व्हायची आणि सगळं तेल वाहून सगळे पूर्ण मूर्तीच्या इथं तेल व्हायला जायचं आधी। तर आता इथे चौतरा बांधल्यापासून इथे बाजूला बाहेरच एक हे ठेवलं आहे ट्रे, तर त्या ट्रेमध्ये तेल वाहिलं जातं। तर इथे हे होमकुंड आहे जे अखंड पेटतच असतं। तर इथेच तिथे शनिदेवाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर इथे सुद्धा भाविक लोक आहेत ते दर्शन घेतात। तर या स्वयंभू जी मूर्ती आहे त्याबद्दल अनेक आख्यायिका भाविकांमध्ये प्रचलित आहे। त्यामध्ये असं इथले जे लोक आहेत ना त्यांच्यामध्ये असं आहे की इथे शनिदेव जे आहेत ना ते वास्तव करतात असे मानले जाते। त्यामुळे इथे ना चोरी होत नाही। इथे साधारण गावची जी वस्ती आहे ती 3000 आहे, पण आता 3000 वस्ती तरी म्हटलं तर साधारण मोठं गाव आहे आणि एवढं मोठं गाव असूनसुद्धा या गावातल्या एकाही घराला कुलूपं नाहीत। इवन आम्ही जेव्हा बाथरूमला गेलो ना त्या बाथरूमलासुद्धा दरवाजे नाही आहेत, म्हणजे ते दरवाजे नसल्यामुळे बाथरूम त्या टाईपमध्ये बनवले आहेत, म्हणजे प्रायव्हसी मेंटेन केलेली आहे तिथे।
पण सांगण्याचं आहे की घराला दरवाजे नाही आहेत ते नाही, पण बाथरूमला सुद्धा दरवाजे इथे जे मंदिराच्या बाहेर आहेत वॉशरूम, तर तिथे दरवाजे नव्हते. इथे स्वतः शनिदेव आहेत ते या नगरीचे रक्षण करतात अशी इथल्या लोकांची मान्यता आहे. तर इथे ना जर चोरी केली ना तर कायमचे आंधळी होऊन जाते ती व्यक्ती, म्हणजे चोर करणारे. आणि ज्यांनी चोरी केले तर ती व्यक्ती जी आहे ती जिवंतपणे गावची जी सीमा आहे ना ती ओलांडून बाहेर जाऊ शकत नाही, अशी इथे भाविकांमध्ये आख्यायिका आहे ती प्रचलित आहे. तर इथे आहे ना दिवसभरामध्ये लाखो असे पर्यटक इथे येत असतात, कारण मेन इथे शिर्डीजवळ आहे. शिर्डी तुम्ही व्हिजिट केला असाल तर तुम्ही शनी शिंगणापूर तिथून हार्डली 1-1.5 तासाच्या अंतरावरती आहे. प्लस तुम्ही कधी शनी शिंगणापूरचं पहिलं केलं असेल तर तिथून शिर्डीजवळ, त्यामुळे बाजूबाजूला देवस्थान असल्यामुळे इथे भाविकांची अफाट अशी गर्दी असते. तर इथे आहे ना वर्ष प्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्याचे 4 शनिवार इथे यात्रा भरते. आणि त्यानंतर शनी अमावस्या असेल आणि गुढीपाडवा, तर या दिवशीसुद्धा इथे मोठी यात्रा असते. शनी जयंती म्हणजेच वैशाखी अमावस्या जेव्हा असते तर तेव्हा इथे उत्सव साजरा होतो. तर असे काही विशेष दिवस आहेत ज्या दिवशी इथे मोठा उत्सव इथे साजरा करण्यात येतो. तर इथेच आहे ना बाजूला एक मोठा असा उंच स्तंभ आहे, तर पाहिलात ना तर ते की इथलं आकर्षण आहे. तर याच स्तंभाच्या खाली आहेत ना जे आपले 9 ग्रह आहेत, तर त्या 9 ग्रहांचे मंदिर आहेत. तर आपण तो सुद्धा भाग इथे पुढे शूट केला, तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर छोटे छोटे मंदिर आहेत, जेवढे पण आपले 9 ग्रह आहेत तर 9 ग्रहांचे छोटे छोटे इथे मंदिर आहे. तर हेच ते 9 ग्रहांचे जे मंदिर आहेत ते इथेच याबरोबर स्तंभाच्या खाली एंट्री केल्या तुम्हाला इथे शनिदेवांचं इथे मंदिर भेटेल. आणि त्याच्यानंतर जे बाकीचे 9 ग्रह आहेत तर ते त्या 9 ग्रहांचे सुद्धा मंदिर आहेत. तर इथे बाजूला ना चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, राहू आणि केतू असे टोटल 9 जे ग्रह आहेत आपले, तर ते 9 ग्रह असे आजूबाजूलाच त्यांची मंदिर आहेत. तर आम्ही जे 9 ग्रह आहेत त्यांचं दर्शन करून आमचा पुढचा जो प्रवास होता तो शिर्डीचा होता. तर त्या प्रवासाकडे आम्ही निघालो. तर तुम्हालासुद्धा जर कधी इकडे यायचं असेल ना तर खूप एकदम भारी मंदिर परिसर आणि जो एरिया आहे पूर्ण एकदम मस्त बघण्यासारखा आहे. तर तुम्ही नक्कीच इकडे कधी आलात अहिल्यानगरला किंवा शिर्डीला जर आला असाल तर नक्कीच शनी शिंगणापूर देवस्थान आहे, तर त्या देवस्थानाला व्हिजिट करा. आणि एवढा शनिवार असून पण ना इथे गर्दी वगैरे आहेत ना वेल मेंटेन एकदम मॅनेज केलेली आहे. त्यामुळे शनिवार असूनसुद्धा इथे आम्हाला गर्दी अशी जाणवली नाही आणि दर्शन एकदम लवकर झालं आणि व्यवस्थित झालं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.